CBSEला कवितेवर एका वाक्यातले कोणते प्रश्न विचारू शकतात ते प्रश्न मी तुम्हाला इथं काढून दिलेले आहेत. त्याचा व्यवस्थित नीट अभ्यास करा आणि त्या पद्धतीनं लक्षात घ्या. बघा मित्रांनो, अंकेला मी दास दुधा या कवितेमध्ये माता केव्हा धावून जाते बाळ आगीत पडल्यानंतर, हरणी केव्हा चिंतित होते जंगलातील आगीत पाळस आल्यानंतर, चातक पक्षी कोणाची विनवणी करतो आहे, चातक पक्षी मेघाची विनवणी करतो आहे, संत नामदेवांनी स्वतःला कोणाचा दास म्हटलेला आहे, विठ्ठलाचा. पुढची कविता आहे 2 दिवस. कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट, कवीचे हात, कवीचा जवळचा मिश्र, कवीचा जवळचा मित्र, अश्रू. चंद्राला कशाची उपमा दिलेली आहे, भाकरीची. कवीचे हात कुणाकडे गहाण होते, दारिद्र्याकडे. प्रत्येक वेळी कवीने कुणाचा विचार केला, दुनियेचा. प्रस्तुत कविता कोणत्या संग्रहातून घेतलेली आहे, ऐसा गामी ब्रह्म. त्यानंतर पुढची कविता आहे ऑक्शन. ऑक्शन कवितेमध्ये बघा, कवीच्या मुठीमध्ये काय नाही, द्रव्य नाही, डोळे भरून पाहावे असे दृश्य कोणते, सैनिकाच्या विजयाची दौड. जवानांचे ऑक्शन कोण करत आहे, दिनदुबळे करीत आहे. सैनिकांच्या शौर्यापुढे काय लहान वाटते, त्याचा जीव. दिनदुबळ्याकडे कशाचे सामर्थ्य आहे, कष्टाचे. पुढची शेवटची कविता आहे स्वप्न करू साकार. या कवितेमध्ये बघा, कवी कशाची नौबत झडते असे म्हणतात, कवी शक्तीची नौबत झडते असे म्हणतात. घराघरातून कोण जन्म घेत आहे, नवा अवतार जन्म घेत आहे. शेतीमधून काय पिकते, मोती. अशा पद्धतीने मित्रांनो, मी तुम्हाला 4ही कवितांचे नेमके कोणते एका वाक्यातले उत्तर येणार आहे हे काढून दिलेले आहेत. त्याचा सराव करा आणि पूर्ण गुण नक्कीच मिळवा. थँक्यू.